सालमध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी झाला, एनडीएचा विजय झाला आहे आणि म्हणून त्याचा आनंद आम्हाला एनडीए म्हणून आहे. खरं म्हणजे देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आहे. त्यांनी देशाला विकसित करण्याचा, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्यावर लोकांनी भरोसा ठेवला आहे. खरं म्हणजे भय आणि भरोसा ही लढाई होती. भय हारलं आणि मोदीजींचा भरोसा जिंकला आणि म्हणूनच मोदीजींचं अभिनंदन. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं मायक्रो मॅनेजमेंट या ठिकाणी कामाला आलेलं आहे. मायक्रो मॅनेजमेंट आणि गेल्या 8-10 वर्ष त्यांनी मेहनत केली आहे, त्यांनी रणनीती केली आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील मनापासून काम केलं. म्हणूनच हा विजय, ऐतिहासिक विजय मिळाला. म्हणूनच या ठिकाणी आता डबल इंजिनचं सरकार पश्चिम बंगालमध्ये विकास करेल, रोजगार मिळेल, इंडस्ट्री येईल, लोकांच्या हाताला काम मिळेल, पायाभूत सुविधा प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर इकडे मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि बंगाल जे बॅकफुटला गेलं होतं, जे बॅकवर्ड म्हणून राज्य डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये होतं, ते मेन स्ट्रीममध्ये येईल. आणि एकदा शुभेंदू अधिकारी जे आहेत ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दिदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. इथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की या गुंडाराजच्या समोर त्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, परंतु मागे हटले नाहीत आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला आहे.